वाघनखांच्या मुद्द्यावरून विधानसभेत ही चर्चा झाली। वाघनखांसाठी 14 कोटींचा खर्च ही अफवा आहे। विरोधकांच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले। वाघनखांसाठी एकही रुपयाचं भाडं दिलं नसल्याचा दावा करण्यात आलाय। करार आणि लंडन प्रवासासाठी 14 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली। मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतोय की एक नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिल्या गेलं नाही आणि कोणीही मागितलं नाही आणि 1 रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही। कोणतेही करोडो रुपये खर्च झाला नाही। आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला। या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय 4 ठिकाणी त्याची डागडुजी त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेला, हा वाघनखासाठी केलेला नाही। सगळे पुरावे ठेवले, हे सरकारने परत एकदा क्रॉस चेक करावेत। आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्या आमदारांना विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करतोय की महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वाघनखासारख्या संवेदनशील विषयात करून घ्यायची नसेल तर त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला, लिहा म्हणून सांगितलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।